हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती सुरसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ताईंनं आज सकाळीच भेटलं होतं ब्लाऊजचं कटिंग करायला आणि म्हटलं चला पटपट कटिंग वगैरे करून मला हे 2 ब्लाऊज होते ते शिवायचे होते आणि म्हटलं अगोदर कटिंग करून ठेवं म्हटलं होतं रात्री, पण काय ते झालं नाही. आणि 2 दिवस जसं की तुम्हाला माहितीच होतं थोडीशी तब्येत वगैरे खराब होती आणि सर्दी वगैरे झाली होती, मग त्यामुळे काय मी जास्त काम केलंच नाही. पण जे काही केलं ते तुमच्यासोबत शेअर तर करतेच आहे. आणि मग म्हटलं चला याचं कटिंगही राहिलं होतं, आता अगोदर ते कटिंग करून घेतलं. आता हे रेग्युलर कस्टमर असल्यामुळं मी त्यांचं पॅटर्न बनवून ठेवलेलं आहे आणि तेच पॅटर्न मी मार्किंग करून घेतलं. 2 ब्लाऊज होते, दोन्ही पण अस्तर व्यवस्थित जॉईंट करून घेतले आणि मग एकदमच त्याचं कटिंग करून घेतलं. आणि 2 ब्लाऊज पीस होते त्याचं मात्र आपल्याला अस्तर जे असतं ते आपलं वेगवेगळं करून वेगवेगळे ब्लाऊज पीसवरती ठेवून मग मात्र ते कटिंग करावं लागतं वेगवेगळं. पण जे एकाच मापाचे अस्तर एकदम कटिंग आपल्याला कशा पद्धतीने करायचं ह्याच्यावरती डिटेल व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर. तर बघा आता हे 2 ब्लाऊज होते, जो की एक असा जांभळट होता आणि नेव्ही ब्ल्यूसारखा आणि एक असा होता आता जो मेहंदी कलरचा होता. तर मग तेच कटिंग करायला घेतला होता. तर चला आज ना आपण माझं जे डेलीचं रुटीन आहे, आज मला 5 ब्लाऊज कंप्लीट करायचे आहेत आणि एक ब्लाऊज अर्जंटली द्यायचा आहे आणि तो मी कटिंग करून ठेवलेला आहे. तर म्हटलं चला अगोदर हे दोन्ही ब्लाऊज कंप्लीट करून घ्यावं. अगोदर मी बसले होते, एक ब्लाऊजही शिवला आणि हे माझा दुसरा ब्लाऊज चालला होता आणि आज थोडंसं लवकरच बसले होते, मी 12 वाजताच बसले. नेहमी मी 1-2च्या पुढे बसत असते, पण आज मी 12 वाजताच बसले होते. पण असा विचार करते की आता लवकर बसायचं लवकर उठायचं म्हणजे मशीनवरचं. तर कसं होतं ज्यावेळेस आपण सकाळून लवकर कामं करतात ना, तर कामं खूप जास्त उरकतात आणि कामंही भरपूर होतात. तसं मला जेवढं होईल तेवढं मी सकाळून पण करते, पण शक्यतो घरामधली भरपूर कामं असतात, तुम्ही तर बघतातच. तर त्यासाठी मग घरातली काही कामं आवरली की मग मी इतर कामाची सुरुवात होते माझी, जे की आपलं टेलरिंग रुटीन आहे. तो माझा ब्लाऊज कंप्लीट झाला ते तुम्हाला मी दाखवते. झालेला आहे आणि मी आता कटिंग केले, सकाळीच कटिंग केलेले शिवायला बसले होते घरातली कामं आवरली की. तर हा एक ब्लाऊज माझा पूर्ण स्टिच करून झाला आहे. कटोरी ब्लाऊज आहे 40 साईजचा आणि अशा पद्धतीचा आहे. आता 40 साईज म्हटलं की कटोरी मोठी येते आणि उंच येते. आता आणि उंची हाईटसुद्धा ब्लाऊजची भरपूर आहे. मी हाईट मोजून दाखवते तुम्हाला, कारण त्यांना हाईट ब्लाऊजची खूप जास्त लागते. तर बघा 14.5 ब्लाऊजची हाईट आहे आणि ब्लाऊज इतका हाईटला मोठा आहे आणि कटोरीसुद्धा तुम्हाला मग कटोरीचा आकारसुद्धा तितकाच आला पाहिजे. तर हे कटोरीचा आकार व्यवस्थित येतो. तर बघा इथं जवळ दाखवते जवळ. तर बघू शकता तुम्ही ही अशा पद्धतीची कटोरी आहे. तर बघा, तर आता बऱ्याच ताई म्हणतात ताई उंचीला जर ब्लाऊज खूप मोठा असेल तर कटोरी आमची लंबुळी होते. तर बघा अशा पद्धतीची ही कटोरी आली पाहिजे. ही 40 साईजचा ब्लाऊज आहे. 14.5 इंच तयार उंची आहे ब्लाऊजची आणि 15.5 इंच उंची प्रॉपर आहे, म्हणजे जी आपण कटिंगसाठी टाकतो ती. ठीक आहे. तर तरीसुद्धा ही कटोरी अशा पद्धतीने गोल फिनिशिंगमध्ये आपली आली पाहिजे. आणि अशाच पद्धतीने मी जे तुम्हाला मी कटिंग दाखवते त्याच कटिंगमधून मी ब्लाऊजचे स्टिचिंगसुद्धा करते कस्टमरचे. तर आता इथं बघा, इथं शोल्डर जॉईंट केलं आहे, तर समोरचं शोल्डर इथं थोडंसं जास्त आलेलं आहे आणि मागचं बरोबर आहे. ठीक आहे. आता इथं थोडंसं राऊंडमध्ये कट करायचं, जेणेकरून इथं शोल्डरच्या तिथं फुगासुद्धा येत नाही. आणि बऱ्याच ताई बोलतात की ताई आम्हाला बाही कमी पडते. तर आता तुम्हाला लाईव्हमध्ये ही बाही मी जोडून दाखवते. ठीक आहे, चला दाखवते. ऑलरेडी मी इथं बाही तयार करून घेतलेली आहे, अस्तर वगैरे जॉईंट करून दिले. आता मोठ्या मापाचा ब्लाऊज असेल तर बाहीला मेन कपडाला म्हणजे अस्तरला तर बघा जॉईंट नाही आहे, पण मेन कपड्याला थोडी थोडी जॉईंट एक साईडने येतात. आणि हे आता मी बाही कशी जोडते ना ते तुम्हाला दाखवते. तर बघा हे अगोदर मी तर थोडंसं कट केलं, कारण इथं त्यांचा खूप जास्त फुगा पडत आहे आणि हे त्यांचे शोल्डर पण उतरतात, तर मी इथं शोल्डरला अर्धा इंच उतार पण दिलेला आहे. तर बघा कसा द्यायचा ते तुम्हाला दाखवते. अर्धा ते पाव इंच तुम्ही देऊ शकता. इथून असं जर सरळ घेतली असती तर इथं गेली असती, पण पाव इंच मी अशी तिरकी घेतलेली आहे. त्यामुळं मग शोल्डरला उतार अशा पद्धतीने द्यायचा आपण अशा. आता अजून जर तुम्हाला वाटत असेल की बाबा अजून जेवढं द्यावं तर थोडंफार तुम्ही अजून जास्त देऊ शकता, पण मी त्यांच्या
गळ्याच्या उंचीप्रमाणे तेवढा दिलेला आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने गोल फिनिशिंगमध्ये गळा आलेला आहे. आता इथं पुढचं आणि शोल्डर आणि मागचं शोल्डर एकदम बरोबर करून घेतलं आहे. आणि बाही आहे. आता इथं बाही पूर्ण आपल्याला अगोदर जोडून घ्यायची. मध्येतून इथं आपण कट मारलेला असतो. आता इथं मी कट मारलेला आहे. ठीक आहे, थोडासा असा कट मारून घ्यायचा जेणेकरून त्याचा मध्ये आपल्याला समजतो. बाहीचा हे समोरचा आकार असतो जे खोलगटा असतो आतमध्ये, आणि जो उंच आकार असतो तो पाठीमागचा असतो. तर आता हे शोल्डरवरती ना मी इथं पॉईंटवरती ही बाही ठेवणार आहे आणि आपण इथूनच बाही जोडण्यासाठी तयार करणार आहोत. तर बघा, आता इथूनच सुरुवात करणार आहोत जोडायला. इथून जोडण्याने काय होतं की बाही इकडच्या साईडची इकडं जास्त येत नाही, किंवा इकडच्या साईडची इकडं जास्त जात नाही, किंवा कसं की मागच्या साईडची पुढं येत नाही जास्त आणि पुढच्या साईडची मागं जात नाही. अगदी सेंटरमध्ये बाही जोडली जाते. त्यामुळे मध्येतून कधीही बाही जोडायची. बाहीचा मध्ये काढायचा आणि शोल्डरपासूनच बाही जॉईंट करायला सुरुवात करायची. अगोदरचा आता मी एक भाग जोडलेला आहे, दुसरा भाग सुद्धा मी इथं जोडून घेते. आणि नंतर परत टिप मारून घेते सगळी. अगोदर आपण टिप मारली, पण अजून 2-2 टिप आपल्याला द्यायच्या असतात, त्यासाठी मी अजून एक मारते. म्हणजे मी शिलाई देऊन घेते. ठीक आहे, शिलाई दिलेली आहे बघा. अशा पद्धतीने मी इथं बाही जॉईंट केलेली आहे. तर पाहू शकता कशा पद्धतीने जॉईंट केलेली आहे. इथला भाग जर तुम्हाला इथं ज्याला शोल्डर पट्टी जास्त हवी असते त्यांना तुम्ही इथं जास्त ठेवा, ज्यांना कमी हवी असते त्यांना त्यांच्या मापानुसार, त्यांच्या ब्लाऊजच्यानुसार तुम्ही इथं कमी जास्त इथं करू शकता. तर अशा पद्धतीने मी इथं पूर्ण बाही जॉईंट करून घेतलेली आहे. कटोरीचं तुम्ही आकारही पाहू शकता. आणि इथं फिटिंग वगैरे कशी टाकायची ह्याचा तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती सेपरेट आहे. पण एका ताईची ना खूप वेळा कमेंट आलेली होती की ताई बाही जोडताना मला कमी जास्त होती आहे, किंवा जे मुंड्यामध्ये खिसली जाते, खाकीमध्ये थोडासा बाहीला घोळ येतोय. तर हे सगळे प्रॉब्लेम जर तुम्ही अशा पद्धतीने जोडत नसाल तर मात्र येऊ शकतात. आणि आता एका ताईने मला अशी पण कमेंट केली होती की ताई मागचा भाग जो आहे ते मागचा भाग आणि हा पुढचा भाग कमी जास्त होते. तर बघा, एकदम सेंटरला अशा जोडून बघायचे आपल्याला अगोदर. तर बघा, अशा पद्धतीने जोडल्याच्या नंतर बघा माझा एकदम बरोबर येतोय मागचा आणि पुढचा भाग. तर हे कशामुळे असं असतंय तर तुम्हाला सांगते. ज्यावेळेस आपण कटिंग करतो त्यावेळेस आपण कटिंग करताना जर उंची आपण मागच्या भागावर इतकीच पुढची पण टाकली तर कमी जास्त होणार नाही. आणि जर तुम्हाला मागचा पॅटर्नची उंची जास्त हवी असेल आणि पुढच्याची कमी हवी असेल तर तुम्ही इथं थोडंफार कमी जास्त नंतर करू शकता. तर थोडक्यात काय, तर इथं थोडं जास्त आलं तर आता तुम्हाला इथं पुढच्या बरोबर उंची करून घ्यायची, थोडंसं इथं कट करून घ्यायचा, नॉर्मल आकार द्यायचा. फक्त आपण इथं जास्त इकडं नाही कट करायचं, नाहीतर मग बाही खेचल्या जाते. आणि तो नॉर्मल आपण इथले 2.5 इंचपर्यंत इथपर्यंत कट करू शकतो. इकडं जास्त आपण कट नाही करायचं. ऑलरेडी आपण त्यामध्ये मापानुसार आकार दिलेला असतो मागच्या मुंड्याचा, त्यासाठी मग आपल्या इथं कट नाही करायचं. ठीक आहे. आणि बघा, अजून एक गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगते. आता एक बाही माझी जोडायची राहिलेली. फिटिंग टाकताना सुद्धा मी तुम्हाला फिटिंगची कशी टाकायची हे सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. जो गळ्याचा मध्ये असतो आपला, तो गळ्याचा मध्ये आपल्याला हे अशा पद्धतीने ठेवायचा आहे. हुक पट्टी एकावर एक ठेवायची आहे. आधी लूकपट्टी ठेवायची, नंतर हुकपट्टी ठेवायची, किंवा आधी हुकपट्टी ठेवायची नंतर लूकपट्टी ठेवायची. अशा पद्धतीने एकावर एक ठेवायची. त्यानंतर बघा, इकडच्या साईडला थोडंसं जास्त आलेलं असतं तेही कट करायचं, इकडच्या साईडला थोडंसं नॉर्मल जास्त आलेलं असतं तेही कट करायचं, जेणेकरून मागचा भाग पुढे जात नाही, पुढचा भाग मागे येत नाही. फिटिंगची सुद्धा लेवल एकदम एकसारखी येते, एका सेंटरमध्ये येते. कारण फिटिंगची लेवल एका सेंटरमध्ये आले तर तुमची बाही कुठेच कमी किंवा जास्त पडणार नाही, किंवा खालीवरी होणार नाही. तर अशा पद्धतीने मी इथं बाही जोडत असते. तर बघा, आता हे सुद्धा मी इथं मागचा आणि पुढचा व्यवस्थित बरोबर करून घेते आणि इथं बाही जोडायला सुरुवात करते. तर इथं सुद्धा मी आता बघा अशा पद्धतीने इथं सेंटर काढलेला आहे बाहीचा, आणि ते सेंटर मी इथं बाहीच्या शोल्डरवरती, हे ब्लाऊजच्या शोल्डरवरती ठेवणार आहे. हे सेंटर ठेवायचं आहे आणि तिथूनच आपल्याला टिप मारायला सुरुवात करायची. जाते माझं.
नाही जोडत असते, कारण की त्याची बऱ्याच वेळा कमेंट होत होती. मला ते सगळं तुम्हाला एका शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगायचं होतं, पण कसं होतं शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण 1 ते 1.5 मिनिटाचा व्हिडिओ टाकत असतो, लईत लई 3 मिनिटाचा. तर त्या व्हिडिओमध्ये कसं एवढं डिटेलमध्ये सांगता येत नाही. आता ब्लाऊज कसा शिवायचा, कसा कटिंग करायचा, कसा सगळे मोठे मोठे व्हिडिओ सेपरेट तर आहेतच, पण छोटे छोटे जे कन्फ्युजन असतं तुमचं ब्लाऊजमुळं की माझे असं होते तसं होते, तर तुम्ही कमेंट करा तुमच्या ब्लाऊजमध्ये काय काय कन्फ्युजन आहे, आणि मग त्यानुसार मी तुम्हाला मोठ्या व्हिडिओमध्ये नाही तर छोट्या व्हिडिओमध्ये छोटे छोटे टिप्स मी देत राहील. तर चला आता पूर्ण ब्लाऊज माझी शिवून झाला ना, मग तुम्हाला दाखवते फिनिशिंग वगैरे नसतं, कारण मला एक नंतर दुसरे 2 डिझाईनचे ब्लाऊज पण शिवायचे, तर ते सुद्धा मी तुम्हाला नंतर दाखवते. त्यानंतर ते दोन्ही एकाच कस्टमरचे होते, ते कंप्लीट करून घेतले. आणि हा एक ब्लाऊज बोटनेक ब्लाऊज डिझाईन केला होता. बॅक बोटनेक होता, फ्रंट डिपनेक होता, प्रिन्सेस कट ब्लाऊज होता, आणि सुंदर असे छोटेसे काट उरले होते बाहीच्या साईडचे. आता तुम्हाला तर माहितीच आहे की एक साईडचे काटच येतात बाहीला आणि दुसऱ्या साईडचे बॅकला येत असतात, तर ती आता सध्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये येत नाही आहेत. जे काही नवीन आता कलेक्शन आहे साड्यांचं ते साड्यांमध्ये येत नाहीत. तर मग बाहीच्या ह्याच्यातला जर उरलेला काट असेल तर त्यामधून आपण वेगवेगळ्या डिझाईन बनवू शकतो बोटनेकमध्ये, डिपनेकमध्ये. तर पाहू शकता अशा पद्धतीचा मी इथं बोटनेक ब्लाऊज डिझाईन बनवलेली आहे. हे उरलेले काट मी बॅकला थोडेसे लावून डिझाईन बनवलेली आहे. खूप सुंदर दिसते, कारण ती डिझाईन माझ्याकडून बऱ्याच कस्टमरनी बनवून घेतलेली आहे. आत्ता जवळपास बरेच कस्टमर असे झालेले आहेत की ती मी डिझाईन बनवून घेतलेली आहे. आणि मग ते ब्लाऊज माझा पूर्ण कंप्लीट झाला होता. हातात सरसरीची लगेच मी मशीनवर बसलेली होती, त्यावेळेसच मी लगेच हुक लावून घेतले, कारण मला तो ब्लाऊज अर्जंट द्यायचा होता. तो ब्लाऊज माझ्याकडे सकाळीच आला होता आणि मी तो कटिंग करून ठेवला होता, पण त्यावेळेस काही शूट वगैरे केलं नाही. आणि मग तो ब्लाऊज मी लगेच शिवायला घेतलं. शिवून झालं की हुक लावून घेतले, कारण ते मला लवकरच पुढे पाठवायचा होता. आणि त्यानंतर पण मला अजून 2 ब्लाऊज शिवायचे होते, जे की मी खूप दिवस झालं कटिंग करून ठेवले होते. मी तुम्हाला पुढे दाखवते, व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि हो ताईनो, जे काही छोट्या मोठ्या टिप्स असतात त्या टिप्स मी तुम्हाला आता व्हिडिओच्या माध्यमातून द्यायला सुरुवात करणार आहे. म्हणजे कसं आपण कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ तर टाकतोच, पण जशी आपलं हे डेलीचं रुटीन असतं, माझं टेलरिंग रुटीन, मी कसं काम करते, काय करते, छोटे छोटे टिप्स तुम्ही नेहमी कमेंटमध्ये विचारत असता, तर त्याचं उत्तर प्रत्येक व्हिडिओमध्ये, म्हणजे ज्या कुणाला जे प्रॉब्लेम्स आहेत ते एक एक प्रॉब्लेम्स मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवून ते एक्सप्लेन करून व्यवस्थित समजून सांगून मग सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपर तिथं मी सांगणार आहे. म्हणजे कसं आपण ज्यावेळेस कमेंटमध्ये सांगतो त्यावेळेस एवढं प्रॉपर होत नाही, तर आपण ज्यावेळेस व्हिडिओमध्ये रिअल दाखवतो त्यावेळेस ते प्रॉपर तुम्हाला समजलं जातं आणि मग ते तुम्हाला तिथं सोल्युशनही मिळतं. तर बघा, सुंदर असा आहे बॅक बोटनेक ब्लाऊज डिझाईन पूर्ण रेडी झाली होती. ब्लाऊज पूर्ण झाला होता, पण घडी वगैरे घातली आणि त्यानंतर मग लक्षात आलं, अरे ब्लाऊज डिझाईन बनवली पण त्याला आपण बॅकने बटन लावायचे विसरलो. आता मी ज्यावेळेस ही ब्लाऊज डिझाईन मी रात्री हे व्हिडिओ तुम्हाला अपलोड केलेला होता रात्री 9:30 वाजता. तर त्यावेळेस मी पूर्ण ब्लाऊज डिझाईन कटिंग स्टिचिंग दाखवलं होतं. तर ते तुम्ही बघितलं नसेल तर नक्की बघा. तर लवकर अर्जंटली होता तो, पटापट आवरून घेतला आणि शिवून घेतला. आणि त्यानंतर मग त्याला हुक लावले, बटन लावले, हुक लावले आणि बॅकला डिझाईन बटन होते ना, तर ते पण लावून दिले आणि ते पाठवून दिला, कारण तो अर्जंट होता. त्यानंतर जे सकाळी 2 म्हणजे हे बघा, तर ह्याला हुक लावायचे राहिले, तर हे पण मला द्यायचे होते, पण त्या मावशी काय आले नाही. मग म्हटलं चला जाऊ दे, ह्याला निवांत हुक लावता येतील, मग ते उद्या कधी येतील त्यावेळेस मग देता येतील. आणि त्यानंतर हे 2 आत्ता मी म्हणजे हे पण बरेच दिवस झालं कटिंग करून ठेवलेले आहेत. तर म्हटलं चला आज हे फायनली स्टिचिंग करायला घ्यावेत. तर बरेच कामं आहेत, पण चाललं आहे हळूहळू. अजून एक जणीच्या ह्याच्यात 6 ब्लाऊज कटिंग केले, जे की मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवले होते. ह्याच्यात पण काही ब्लाऊज कटिंग करून पडलेले आहेत. त्यातला सुद्धा एक ब्लाऊज डिझाईनचा आहे, ती पण तो डिझाईन मी शेअर करेल. तर इथं उंच मग ते सॉरी. तर चला आता मी तेवढे 2 ब्लाऊज घेते आणि मग तुमच्याशी बोलते. शिवून घेते पहिले.
नंतर बघा थेट मी संध्याकाळी शूट करते तर आता माझे ते ब्लाऊज पण रेडी झालेले होते. जवळजवळ हे ब्लाऊज माझे 6:30 वाजेपर्यंत पूर्ण कंप्लीट झाले होते आणि मधून अजून बऱ्याच वेळा उठणं हे सगळ्या गोष्टी तर माझ्या चालूच होत्या. पण नंतर मग मी काही शूट वगैरे केलं नाही. तर हे माझे 4 ब्लाऊज आणि जो अर्जंट दिला होता लगेचच तो एक ब्लाऊज, म्हणजे असे 5 ब्लाऊज कंप्लीट झाले होते. आणि मुलांना सुट्टी असल्यामुळं शनिवारीत मुलं घरीच असतात, थोड्या वेळच असते त्यांना 1 तासभराची शाळा. तर घरी आल्याच्या नंतर परत त्यांचं काही खायला करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना सुद्धा मी 5 ब्लाऊज कंप्लीट केले. चला आजचा व्हिडिओ इतकाच. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.